एक महत्त्वाची बातमी, धान उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांवर चिडलेत। मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करणार आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आमरण उपोषण करणार असल्याचं कळतंय। धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी घोषित केलेला बोनस 9 महिन्यांनंतर देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेला नाही। खरीप हंगामात धान उत्पादकांसाठी प्रति हेक्टर 20,000 रुपयांचा बोनस जाहीर केला होता, पण प्रत्यक्षात हा बोनस मिळवण्यासाठी पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी 9 महिन्यांपासून प्रतीक्षेत आहे आणि याचमुळे नवीन हंगामात मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। त्यामुळे शेतकरी चिडलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकरी आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत, कारण की त्यांच्या मागण्या आहेत, ते मागण्या जे आहेत ते शेतकऱ्यांचे बोनस आहेत, ते बोनस त्यांना मिळालेले नाही। अर्धे शेतकऱ्यांना मिळालेले, मात्र अनेक जे शेतकरी आहेत ते बोनसपासून वंचित आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, चंद्रशेखरजी टेंभुर्णे आहेत, ते शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात भंडाऱ्यात। काय सांगा, आक्रमक एका आपण आहात, काय भावना आहेत? कारण की आपण जे देवेंद्र फडणवीसकडे मागणी याच्या अगोदर सुद्धा केली होती, काय आपल्या मागण्या पूर्ण झाल्यात नाहीत का? नाही, आमच्या मागण्या तर पूर्ण झाल्या नाहीत। नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या सरकारने घोषणा केली होती की धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये प्रोत्साहनपर बोनस आम्ही देऊ, आणि त्यानुसार त्यांनी GR सुद्धा काढलेला आहे, पत्र सुद्धा काढलेलं आहे। परंतु त्या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली असेल अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांनी मग त्यांनी खरेदी केंद्रामध्ये धान विको अथवा नको अशा सर्व शेतकऱ्यांना आम्ही हेक्टरी 20,000 रुपये बोनस देऊ, अशा प्रकारची घोषणा करून पत्र सुद्धा काढले होते। पण प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर धान विकले अशाच शेतकऱ्यांना त्यांनी बोनस दिले, बाकी ऑनलाईन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी बोनस दिले नाही। या मागण्यांसाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरासमोर आमरण उपोषण आंदोलन करणार आहोत। हे होते आपल्यासोबत शेतकरी, जे विविध मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या, धान संदर्भात जे मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण झाले नाही आणि त्या विषयाला घेऊन जे शेतकरी आहेत ते मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करणार आहेत। तेजस मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।